आज आपण BA प्रथम वर्ष ऑप्शनल मराठी आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला या अभ्यासपत्रिकेतील नव्या घटकाला आज आपण सुरुवात करणार आहोत. आजपर्यंत आपण 2 पाठांचा विचार केलेला आहे. दोन पाठ आपले शिकून झालेले आहेत. पहिल्या पाठाचं नाव आहे अतिथी देवो भव. या पाठाचे लेखक वामन चोरगडे. हाही पाठ झालेला आहे. दुसरा पाठ आहे मोत्याची पीक. ही रूपकथा आहे. या कथेचे लेखक वि.स. खांडेकर. याही कथेचा या पाठाचा आपण विचार केलेला आहे मागच्या तासाला. आज आपण नवीन म्हणजेच तिसऱ्या कथेला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्या कथेचं नाव आहे किडलेली माणसं. या पाठाचे अथवा या कथेचे लेखक गंगाधर गाडगीळ आहेत. मुलांनो, कथेचं जे नाव आहे किडलेली माणसं, सध्या बाहेरून जरी माणसं चांगली वाटत असली तरी आतून पूर्णतः पोखरलेली आहेत, पोखरत चाललेली आहेत. आणि त्याही पुढे जाऊन आपलं असं म्हणजे किडलेली आहेत, किडत चाललेली आहे, सडत चाललेली आहेत, कुजत चाललेली आहेत, मरत चाललेली आहेत. सकृदर्शनी माणूस चांगला जरी वाटत असला, आतून पूर्णपणे त्याचा अंतरंग पूर्णपणे कुजत चाललेला आहे, झडत चाललेला आहे. या सर्व परिस्थितीला माणूस असा का बनत चाललेला आहे? या परिस्थितीला, या घटनेला एक घटक जबाबदार नाही. मुलांनो, असे अनेक घटक आहेत. माणूस एकांतपणे, निवांतपणे, शांत जीवन जगत नाही. सतत धावपळ करत आहे, पळापळी करत आहे. त्याचं आपल्या गावात लक्ष नाही, गावावर प्रेम नाही, शेतीवर मातीवर प्रेम नाही. आणि तो आपलं गावपण, आपलं बालपण जिथं गेलेलं आहे, जिथे लहानाचा मोठा झालेला आहे, ते ठिकाण सोडून माणूस मोठ्या महानगरामध्ये चाललेला आहे, पळायला लागलेला आहे. त्याला इथं राहावंसं वाटत नाही. आणि मोठ्या महानगरामध्ये चांगलं वातावरण अजिबात नसते. लोकसंख्या इतकी भरमसाठ वाढलेली असते. जशी लोकसंख्या वाढते तसे प्रश्नसुद्धा वाढतात, समस्यासुद्धा उग्र रूप धारण करून उभ्या टाकतात. या समस्यांना मग माणूस कसा सामोरा जातो? कारण ज्या नैसर्गिक समस्या असतात मुलांनो, मानवाच्या बेजबाबदारपणामुळे नैसर्गिक समस्या निर्माण होतात, वाढतात. आणि या नैसर्गिक समस्या माणूस सोडू शकत नाही. इतक्या वाढलेल्या असतात, भयानक आणि प्रचंड वाढलेल्या असतात. त्यामुळे माणूस समस्यावर मात करत करत, समस्या सोडवत, समस्याला सामोरे जात अशा प्रकारे माणूस कसा होतो? किडत जातो. मुलांनो, किडलेली माणसं. एक माणूस किडल्याने एकापेक्षा अनेक माणसं किडत चालली, किडलेली माणसं. अशा आशयाची आणि अशा प्रकारची माणसं गाव पातळीवर किडत नसतात. ही मोठ्या महानगरामध्ये. आता एखाद्या खेड्यातला माणूस मोठ्या महानगरामध्ये जातो आणि महानगरात गेल्यानंतर त्याला सर्व सुविधांयुक्त अशा सोसायटीमध्ये राहायला जागा मिळत नाही, संधी मिळत नाही, प्रवेश मिळत नाही. आणि मोठ्या सोसायटीमध्ये उच्चभ्रू लोक राहतात.
श्रीमंत लोक राहतात, ज्या ठिकाणी सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. पाणी, स्वच्छ हवामान, रस्ते, नाल्या, स्वच्छता, अशा सोसायटीमध्ये श्रीमंत लोक राहतात. म्हणजे गावाकडून महानगरामध्ये गेलेली माणसं ते कुठे राहतात, यांना आधार काय कुठे आहे, निवारा कुठे मिळतो? मुलांनो, या सर्व लोकांना निवारा मध्यमवर्गीय वस्तीमध्ये मिळतो, म्हणजे झोपडपट्टीमध्ये मिळतो. तर उदाहरण आपल्याला घ्यायचं असलं, मुंबईचं उदाहरण आपल्याला घेतं, धारावी नावाची झोपडपट्टी आहे. धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातली 1 नंबरची झोपडपट्टी आहे. बस स्पर्धा परीक्षेचा प्रश्न तयार झाला. मुंबईची धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील 1 नंबरची झोपडपट्टी आहे. बाबा किती मोठी झोपडपट्टी असेल, त्या झोपडपट्टीचा परिघ, व्यास, किती तीव्रता किती मोठी असेल त्या झोपडपट्टीची, लोकसंख्या किती असेल, क्षेत्रफळ किती असेल, कल्पना करा. झोपडपट्टी कशी असेल, घरे कशी असतील, रस्ते, नाल्या, गटार, स्वच्छता, वातावरण कशा पद्धतीचं असेल, कल्पना करा तुम्ही. आणि अशा मध्यमवर्गीय वस्तीमध्ये, मध्यमवर्गीय झोपडपट्टीमध्ये ही आपल्या गावाकडली माणसं जाऊन राहतात. दुसरा पर्यायच नाही मुलांना. आणि या ठिकाणी माणसं, गावाकडून चांगली असलेली माणसं चांगला असताना महानगरामध्ये जातात आणि मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये राहून ते किडून जातात मुलांना. आणि नंतर मग किडल्यानंतर गावाकडे येतात. शेवटच्या क्षणालाच, शेवटच्या घटिकेलाच गावाकडे येतात मुलांना. अशा प्रकारचं चित्र मोठ्या महानगरातल्या मध्यमवर्गीय वस्तीमध्ये पाहायला मिळतं. आणि नुसतं पाहायलाच मिळत नाही, तर तिथे राहणारी माणसं याची किडलेली माणसं असतात मुलांनो. कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार. अनेक असे वखवकलेले आजार त्या ठिकाणी जडतात. काही संसर्गजन्य असतात, काही वातावरणामुळे होतात, काही पाण्यामुळे होतात, काही हवामानामुळे होतात, काही भौतिक सुविधेमुळे होतात, जास्त लोकसंख्या असल्यामुळे होतात. आणि मध्यमवर्गीय सोसायटीमध्ये माणसं चांगली असतात अजिबात नाही. नानाविध व्यसनं, छंदी, नादी, फ्यादी अशा प्रकारची माणसं मोठ्या महानगरामध्ये जगताना पाहतो आपण. मोठ्या महानगरातील मध्यमवर्गीय वस्ती ही कशा पद्धतीची असू शकते आणि त्या वस्तीतल्या लोकांचे स्वभाव कसे असतात याचाही विचार विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. म्हणून अशा प्रकारची कथा आपल्या अभ्यासक्रमात आहे. आणि ती 3 क्रमांकची कथा आहे. त्या कथेचं नाव आहे किडलेली माणसं. या कथेचे लेखक गंगाधर गाडगीळ आहेत. मुलांनो, मराठी वाङ्मयातला, साहित्यातला किंवा कथेच्या प्रांतातला हा फार मोठा लेखक आहे, दांडगा लेखक आहे. आणि त्यांची कथा आज आपण अभ्यास करणार आहोत. गंगाधर गाडगिळांचं पूर्ण नाव आहे गंगाधर गोपाळ गाडगीळ. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात किंवा तुमच्या परीक्षेमध्ये येतात मुलांना. गंगाधर गोपाळ गाडगीळ यांचा जन्म 1923 मध्ये झालेला आहे, तर मृत्यू 1908 मध्ये झालेला आहे. हा लेखक आपल्या अभ्यासक्रमात आहे, ही आपली मोठी उपलब्धी आहे मुलांना. ही माणसं मोठ्या विचाराची, मोठ्या दमाची, मोठ्या प्रतिभेची माणसं आहेत. त्यामुळे लेखन सुद्धा सशक्त आणि दमदार पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्यावरूनच त्यांचा व्याप कसा आहे हे आपल्या लक्षात येतं मुलांना. गंगाधर गाडगिळांनी कथा, कादंबरी, नाटक, विनोदी वाङ्मय, प्रवास वर्णन, समीक्षा आदी वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. कल्पना करा, गंगाधर गाडगीळ यांचं वाङ्मयीन व्यक्तिमत्व किती मोठं आहे.
वाङ्मयीन प्रवास किती व्यापक आहे, किती प्रगल्भ आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. गंगाधर गाडगिळांना आपल्याला पाहता येत नाही सध्या. ते हयात नाहीत, जिवंत नाहीत, परंतु त्यांचं वाङ्मय वाचून आपल्याला गंगाधर गाडगीळ आपल्याला समजून घेता येतात. त्यांच्या कथेचा अभ्यास करून आपल्याला गंगाधर गाडगिळासारखा लेखक, कथालेखक आपल्याला आपल्या गडी उतरता येतो. आणि अशा पद्धतीने आपण गंगाधर गाडगिळांच्या कथेचा विचार करत आहोत. गंगाधर गाडगिळांच्या बाबतीत अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात मुलांनो. एक नव्हे, अनेक प्रश्न येतात. त्या अनेक प्रश्नापैकी बऱ्याच प्रश्नांची चर्चा आज मी केलेली आहे. गंगाधर गाडगिळांना मराठी नवकथेचे प्रवर्तक सुद्धा म्हणतात. गंगाधर गाडगिळांना काय म्हणतात? मराठी नवकथेचे प्रवर्तक किंवा मराठी नवकथेचे जनक असंही म्हणतात. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेला हे प्रश्न आलेले आहेत. भविष्यात सुद्धा येतात, येऊ शकतात. मराठी नवकथेचे जनक किंवा मराठी नवकथेचे प्रवर्तक कोणास म्हणतात? तर मराठी नवकथेचे प्रवर्तक गंगाधर गाडगिळांना म्हणतात. गंगाधर गाडगिळांनी केव्हापासून लेखनाला सुरुवात केलेली आहे? तुम्ही जर विचार केला, गंगाधर गाडगिळांचा जन्म 1923 मध्ये झालेला आहे. गंगाधर गाडगिळांनी 1940 पासून कथा लेखनास प्रारंभ केलेला आहे. वयाच्या कितव्या वर्षी गंगाधर गाडगिळांनी लेखनाला सुरुवात केलेली आहे? पहा, कल्पना करा. जन्म 1923 आहे. जन्म 1923 आहे आणि गंगाधर गाडगिळांनी 1940 पासून कथा लेखनाला सुरुवात केलेली आहे. हातामध्ये लिहिण्यासाठी लेखणी 1940ला घेतलेली आहे. म्हणून 1940 पासून गंगाधर गाडगिळांनी कथा लेखनाला सुरुवात केलेली आहे. या 17व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लिहायला सुरुवात केलेली आहे. मुलांना तुमचं सध्या 19 वर्ष सुरू आहे तुमचं. 12वीलाच 18 वर्षे पूर्ण होतात. 12वीलाच 18 वर्षे पूर्ण सुरू होतात आणि आता तुमचं 19वं वर्ष तुम्हाला सुरू झालेलं आहे. माझ्या मते गंगाधर गाडगिळ 11वीला असतानाच कथा लेखनाला सुरुवात केलेली आहे. 11वीला असतानाच. गंगाधर गाडगिळांपेक्षा तुम्ही 2-3 वर्षांनी मोठे आहात. तुम्ही काय काय लिहायला सुरुवात केलेली आहे याचाही विचार केला पाहिजे मुलांनो. याचा अभ्यास करून उपयोग नाही, वाचन करून उपयोग नाही. तो लेखक समजून घेतला पाहिजे. नुसतं समजून घेऊन उपयोग नाही, तो लेखक आत्मसात सुद्धा केला पाहिजे. गंगाधर गाडगिळ 11वीला असताना कथा लेखनाला सुरुवात करतात. आपण 13वीला आहोत, BA फर्स्ट इयरला आहोत आपण. मग आपण का लिहित नाही? आपल्याला का लिहिता येत नाही? आपण का प्रयत्न करत नाही? आपण सुद्धा लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याच राज्यातली माणसं 11वीला असताना 17व्या वर्षी कथा लेखनाला सुरुवात करतात. आपण तर 13वीला आहोत. आपण सुद्धा सुरुवात केली पाहिजे. 1940 साली गंगाधर गाडगिळांची प्रिया आणि मांजर ही कथा प्रकाशित झालेली आहे. असे स्पर्धा परीक्षेला प्रश्न येतात. गंगाधर गाडगिळांनी कथा लेखनाला आरंभ केव्हा केलेला आहे? केव्हा केला होता? 1940ला. 1940 साली गंगाधर गाडगिळांची पहिली कथा कोणती प्रकाशित झालेली आहे? आणखी प्रश्न बघा. गंगाधर गाडगिळांनी 1940 साली पहिली कोणती कथा प्रकाशित केलेली आहे? 1940 साली प्रिया आणि मांजर ही कथा गंगाधर गाडगिळांची प्रकाशित झालेली आहे. पहिलं आणि शेवटचं यावर हमखास प्रश्न स्पर्धा परीक्षेत येतात मुलांना. हमखास. परभणी जिल्ह्याचे पहिले महापौर कोण होते आणि सध्याचे महापौर कोण आहेत? अशा 2 गोष्टीवर प्रश्न येतात मुलांना.
पहिले महापौर आणि शेवटचे आता सध्याचे महापौर. तसंच गंगाधर गाडगिळाच्या बाबतीत जर प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आले तर असेच प्रश्न येतात. गंगाधर गाडगिळांनी एक नाही, दोन नाही, म्हणून मोठा लेखक आहे म्हणतो मी, असे 25 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. एक नाही, दोन नाही, ते 25. पहा गंगाधर गाडगिळांची बैठक कशी असेल, कल्पना करा तुम्ही. आपला 4 ओळी लिहिता येत नाही, 4 ओळी लिहिणं शक्य नाही. 25 कथासंग्रह कसे प्रकाशित केलेले असतील याचा अंदाज तुम्ही बांधू शकता, मांडू शकता. या 25 कथासंग्रहापैकी पहा मानसचित्र नावाचा कथासंग्रह आहे. कडू आणि गोड हाही कथासंग्रह त्यांचाच आहे. तलावातले चांदणे हाही कथासंग्रह गंगाधर गाडगिळांचा आहे. ऊन आणि पाऊस, त्यानंतर कबुतरे, वर्षा, खुणावणाऱ्या चांदण्या, बंडूचं गुपचूप, आठवण, गुणाकार, काजवा, पाळणा, खाली उतरलेले, आकाश, श्रावण, ओले ऊन, वेगळे वेगळे जग आणि सोनेरी कवडसे असे आणि इतर मिळून 25 कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, प्रकाशित सुद्धा झालेले आहेत. म्हणून गंगाधर गाडगीळ मराठी साहित्यातलं एक मोठं नाव, मोठं व्यक्तिमत्व, मोठा प्रतिभासंपन्न लेखक म्हणून गंगाधर गाडगिळांचा आपला परिचय करून घ्यावा लागतो. गंगाधर गाडगिळांच्या अनेक कथांची भारतीय व इंग्रजीमध्ये भाषांतर झालेली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गंगाधर गाडगिळांच्या लेखनाची नोंद घेतलेली आहे. म्हणून गंगाधर गाडगीळ हे उत्तम लेखक आहेत. गंगाधर गाडगीळ कथा वाङ्मयाबरोबरच त्यांनी समीक्षा हा सुद्धा वाङ्मय प्रकार हाताळलेला. खडक आणि पाणी त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. साहित्याचे मानदंड, पाण्यावरची अक्षरे, हे 3 समीक्षा ग्रंथ गंगाधर गाडगिळांच्या नावावर आहेत. गंगाधर गाडगीळ फक्त लेखकच नाहीत, कथाकारच नाहीत, प्रवास वर्णनकारच नाही, तर गंगाधर गाडगीळ उत्तम समीक्षक सुद्धा आहेत. आणि ते समीक्षक कसे आहेत त्याची उत्तम उदाहरण म्हणजे हे 3 समीक्षा ग्रंथ आहेत. बराबर एकानंतर एक डझनभर समीक्षा ग्रंथ लिहिण्यापेक्षा 3च लिहिले आहेत. हे 3 समीक्षा ग्रंथ म्हणजे मराठी वाङ्मयातील मैलाचे दगड आहेत, माइलस्टोन आहेत. त्यांची नावं कशी आहेत पहा. नावातूनच त्यांच्या लेखणीची, त्यांच्या गुणवत्तेची, सुगंधाची झरे पाझरताना आपल्याला दिसतात. खडक आणि पाणी, पुन्हा पुन्हा नावं घ्यावीशी वाटतात मुलांना. खडक आणि पाणी. दुसरा आहे साहित्याचे मानदंड, पाण्यावरची अक्षरे. असेच प्रश्न स्पर्धा परीक्षेला आणि तुमच्या परीक्षेसुद्धा येतात. म्हणून ज्या लेखकाचा आपण पाठ अभ्यास करत आहोत त्या लेखकाचा वाङ्मयीन प्रवास आपल्याला माहीत असणं नितांत गरजेचं आहे. तुमच्या परीक्षेसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण साहित्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न असतात. स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हा एकाच विषयाचा नसतो, हेही लक्षात असू द्या. मराठी असते, मराठी तर कंपल्सरी आहे मुलांना, लक्षात घ्या. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, इंग्रजी आहे, चालू घडामोडी आहेत, मराठी आहे. मराठी कंपल्सरी आहे. कारण आपली मातृभाषा मदर टंग असल्यामुळे विद्यार्थी दुर्लक्ष करतात, तिथेच कमी पडतात. इंग्रजीमध्ये स्कोरिंग चांगलं, इंग्रजी विषयामध्ये स्कोर चांगला मिळतो, गणितात चांगला मिळतो,
आणि मराठीमध्ये स्कोर कमी मिळतो आणि म्हणून रिझल्ट येत नाही मुलांना. जे जे सोपं असतं तेथेच अवघड असतं, लक्षात घ्या. मराठी भाषा ही तेवढी सोपी नाही. वाटते आपल्याला सोपी, वाकेल तशी वागते, वळवेल तशी वळवते, म्हणून ती आपल्याला सोपी वाटते. सोपी नाही. जी गोष्ट सोपी असते तीच गोष्ट अवघड असते, लक्षात घ्या. सोपं असल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातले बारकावे आपला काहीच येत नाही. आपल्याला विरामचिन्हे माहीत नाहीत, व्याकरण माहीत नाही, आपल्याला कसं लिहावं कसं मांडावं ते सुद्धा माहीत नाही, आपल्याला काही माहीत नाही आपल्याला. म्हणून आपण कमी पडतो मुलांना. आपलीच भाषा, आपणच आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करतो आणि आपलीच भाषा आपल्याला आपला बळी देत असते मुलांना. म्हणून आपल्या भाषेकडे कधीच दुर्लक्ष करणं. मुलांनो, सर्वच भाषा शिका, मी असं काहीच म्हणत नाही इतर भाषा शिकू नका म्हणून. मुलांनो, ज्या काही वेगवेगळ्या भाषा येतात त्यापैकी एक भाषा तुमची परफेक्ट असू द्या, इतकं परफेक्ट असू द्या की त्यामधलं काही जरी विचारलं सहजपणे आपल्याला त्यातले बारकावे आपल्याला मांडता आले पाहिजेत. त्यातले खाचखळगे आपल्याला सहज ओळखता आले पाहिजे, जाणता आले पाहिजे. आपली अशी अवस्था एक ना धड भारावर चिंध्या झालेली आहे. मातृभाषा म्हणून मराठी येत नाही आणि मराठी बोलत बोलत आपण हिंदी घुसवतो मध्ये, मराठी मध्येच इंग्रजी घुसवतो. म्हणजे आपल्या मराठीची अशी वाट लावतो आपल्याला. कुठलीच भाषा आपण चांगल्यापणे आपल्याला बोलता येत नाही, लिहिता येत. कोणत्या तरी एका भाषेमध्ये चांगलं बोलायला शिका. कोणत्या तरी एका भाषेवर चांगलं प्रभुत्व कमांड निर्माण करा. तीच भाषा तुम्हाला जगवते. आपला मराठी भाषेमध्ये छान पद्धतीने 5 मिनिट बोलता येत नाही, 10 मिनिट लिहिता येत नाही, 1 पेज लिहिता येत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि निघालोत आपण आपलं इंग्लिश घ्यायला. अगोदर तुमची तरी भाषा शिका अगोदर चांगली. म्हणून अशा प्रकारची लक्तरे आजच्या विद्यार्थ्यांची निर्माण व्हायला लागलेली आहेत. कुठलीच भाषा चांगली येत नाही. 10 मिनिट बोलता येत नाही, 10 मिनिट विचार मांडता येत नाही, 2 पेज लिहिता येत नाही. मुलांनो, कोणतीही भाषा शिका, त्या भाषेवर चांगल्यापणे प्रेम करा. ती भाषा तुम्हाला चांगलं जगवते, तुम्हाला मान मिळवून देते, सन्मान मिळवून देते. आणि अशा पद्धतीने आपण या लेखकांचा विचार करून, अभ्यास करून आपण सुद्धा त्यापद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. गंगाधर गाडगिळ्यांनी काही प्रवास वर्णन लिहिले आहेत. गोपुरीच्या प्रदेशात. आता हा प्रदेश कुठे आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या देशात आहे, प्रवास वर्णन. काही कामानिमित्त आपण एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या देशात, फ्रान्स, जपान, रशियाला जेव्हा जाता निघण्यापासून जाईपर्यंत, गेल्यानंतर आपण तिथे काय काय पाहिलेलं आहे, कोणकोणते अनुभव आलेले आहेत. माणसं, निसर्ग, संस्कृती, चालीरीती, रूढी, परंपरा, या सर्वांचं इत्थंभूत दर्शन जसं जसं झालेलं आहे तसं तसं जे जे पाहिलेलं आहे, जे जे अनुभव आले ते त्यामध्ये मांडणे म्हणजे प्रवास वर्णन म्हणतात त्याला. प्रवास वर्णन. गोपुरीच्या प्रदेशामध्ये त्यांनी गोपुरी प्रदेशाला भेट दिली आणि त्यावर त्यांनी प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. त्या 7 समुद्रापलीकडे, याचा अर्थ गंगाधर गाडगीळ 7 समुद्रापार जाऊन आलेले आहेत, बाहेरच्या देशामध्ये, विदेशामध्ये जाऊन आलेले आहेत. आणि त्यांनी जे काही पाहिलेलं आहे, जे काही अनुभवलेलं आहे, जे काही त्यांना रुचलेलं आहे, भावलेलं आहे, जे काही त्यांनी निरीक्षण केलेलं आहे, त्यांच्या नजरेतून, डोळ्यानं जे काही पाहिलेलं आहे ते त्यांनी 7 समुद्रापलीकडे नावाचा प्रवास वर्णन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यानंतर मुंबई आणि मुंबईकर. मुंबईलाच वास्तव्य त्यांचं होतं. मुंबई कशी भावलेली आहे, मुंबई कशी अनुभवली, मुंबईने त्यांना काय दिलं, यांनी मुंबईला काय दिलं आणि मुंबईने यांना काय दिलं, अशा पद्धतीने मुंबई आणि मुंबईकर कसे होते, मुंबई कशी वाटली, अशा पद्धतीने 3 प्रवास वर्णन त्यांनी लिहिले आहेत. पहिला आहे गोपुरीच्या प्रदेशात, 7 समुद्रापलीकडे, मुंबई आणि मुंबईकर. 3 प्रवास वर्णन ग्रंथ गंगाधर गाडगिळांचे आहेत. यातलेच काही प्रश्न स्पर्धा परीक्षेला आणि तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेला येतात मुलांनो, हेच आपल्याला माहीत नसते. म्हणून रेग्युलर कॉलेज महत्त्वाचं आहे, रेग्युलर ऑनलाईन क्लास महत्त्वाचे आहेत.
प्रत्येक क्लासमधून खूप काही घेता येतं, खूप काही शिकता येतं मुलांनो. तुम्ही किती सजग आहात, किती जागृत आहात, किती अद्ययावत आहात तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, वर्गाच्या बाबतीमध्ये, त्यावर सगळं काही अवलंबून आहे मुलांनो. या पाठाच्या अनुषंगाने आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत. 1980 साली रायपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते. गंगाधर गाडगीळांना असे अनेक पुरस्कार मिळालेत मुलांनो, अनेक सन्मान मिळालेले आहेत. या अनेक पुरस्कारापैकी, अनेक सन्मानापैकी गंगाधर गाडगीळ 1980 साली रायपूर येथे संपन्न झालेल्या, पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मान, नियुक्ती, निवड झालेली आहे. जे लेखक, साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आहेत मराठी साहित्यामध्ये, मराठी वाङ्मयामध्ये सर्वोत्कृष्ट मानाचं स्थान जर कोणतं असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही निवड गंगाधर गाडगीळांची झालेली आहे. अशा पद्धतीने पाठाचा आणि लेखकाचा परिचय आपण या ठिकाणी सर्वांगपूर्ण सखोलमध्ये पाहिलेला आहे. यातले बरेचसे प्रश्न स्पर्धा परीक्षा, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये येतात, म्हणून पाठाचा परिचय आणि लेखकाचा परिचय महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी आपण परिचय करून घेतलेला आहे. आणि बाकीच्या पाठाचा विचार, किडलेली माणसं या पाठाचा विचार प्रत्यक्ष आपण उद्याला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.